नमस्कार मंडळी, एड्याची जत्रा या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते। तर आज मी जे काही 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे, तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण वाईट कडून चांगल्याकडे करणार आहे। शेवट कसा गोड झाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये घनश्याम दरवडे म्हणजे छोटा पुढारी ऑल महाराष्ट्राला माहित आहे, जो की बिग बॉस मधून आला जाऊन आत्ताच। तर भावाचा बर्थडे झाला आता 25 तारखेला, तर भाऊ नाराज झालेला आहे बरं का। तर तो कोणावरती, तर भाऊ त्याच्या बहिणीवरती नाराज झालेला आहे, म्हणजेच निक्की तंबोळीवरती तो नाराज झालेला आहे। तिने भावाला प्रॉमिस केलेलं होतं की मी येणार म्हणून तुझ्या वाढदिवसाला तुझ्या गावी तुझ्या फॅमिलीला भेटणार, पण बाईसाहेब काही आल्या नाहीत। बाईसाहेब कुकिंग करण्यात बिझी आहेत, त्यामुळे बाईसाहेबांना काही जमलं नाही यायला, म्हणून भाऊसाहेब नाराज झालेले आहेत। पण वाढदिवसानंतर त्याचा इंटरव्ह्यू झाला, त्यामध्ये भाऊ काय बोलतोय ते चला मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवते। निकूताईला आरबाजला त्यांनी जर मला आवाज दिला तर मी 100% त्यांच्या पाठीमागे उभा राहील। निकूताईची बंधनं मी तोडणार नाही, जपेल, पण निकूताईला मी कुठल्याही कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन देणार नाही। म्हणजे आता इथून पुढे तुझ्या लाईफ मधून निकूताई पूर्णपणे बॅन झालेली आहे माझ्या लाईफ मधून, पण एक भाऊ म्हणून ती जेव्हा केव्हा मला आवाज देईल, नीट ऐका, ती माझी बहीण म्हणून ती जेव्हा केव्हा मला भाऊ म्हणून आवाज देईल, तेव्हा घनश्याम दरवडे कधी त्याच्या चातेवर्गांचा, त्याच्या मनाचा, पैशाचा विचार न करता, त्याच्या लाईफचा विचार न करता निकूताईच्या मागे खंबीरपणे तिचा भाऊ म्हणून उभा राहील। अरे पण तू दिसशील का तिच्या मागे उभा राहून? निकूताई तुझा अरबाजदाजी सोबत फिरते, तिला तुझ्यासाठी टाइम नाही, आता तरी सुधार भावा। आणि गोष्ट खरंच नोट डाऊन करून ठेवण्यासारखी आहे। अरे पिस्तुल्या, तुझी काय गरज पडणार आहे तिला? भिजलेल्या शेंगदाण्या म्हणे खंबीरपणे उभा राहील। अरे आले असतील सगळे, पण तुला हाईटमुळे दिसले नसतील। तू बिग बॉस मध्ये होता म्हणून आता घंटा कोण येणार नाही, ते खरंच आहे, पब्लिसिटी स्टंट असते सगळं। तुझ्यासारखे 400 आहेत, तू कुठे अगरबत्ती लावतोय तुझी? वेड्या भावाची वेडी रे माया, तुझं आयुष्य जाईल निक्कीच्या मागं भी वाया। चांगले निकूताईच्या प्रेमात वेडा झालेला आशिक घनश्याम बेवडे। तर ती काय बोललेली निक्की तंबोळी ते पण मी क्लिप तुम्हाला दाखवते आणि मग आपण पुढचं बोलूया। तुझा भाऊ आलाय का नाही तुला भेटायला? आलाय। आम्ही पण येणार आहे 25 डिसेंबरला तुझ्या वाढदिवसाला तुला भेटायला आणि सेलिब्रेट करायला, आणि तुझ्या सर्व बहिणींना, आई बाबांना भेटायला। बघितलं, निक्कीताई बोलल्या म्हणजे विषय संपल्या। 25 डिसेंबरला टाकळी लोणारला येत आहेत। तर ही क्लिप पाहिली तर निक्कीताईंनी प्रॉमिस केलेलं भावाला की मी येणार म्हणून, पण निक्कीताईंनी त्यांचं प्रॉमिस मोडलेलं आहे। तर छोटा पुढारीने त्याच्या आईसोबत सुद्धा एक व्हिडिओ शेअर केलाय, त्यावरती पण भरपूर कमेंट्स आहेत। तर अगोदर मी तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि मग भेटते। बरं, जशी आई साहेबांची आज्ञा तसं आम्ही आता महादेवाचं दर्शन आणि प्रज्ञावहिनीची गाठ घेऊन येतो, ऐका ना। चला मित्रांनो, आज आपली लोकची सुरुवात झालेली। तर व्हिडिओ पाहिला तुम्ही, तर यावरती पण भरपूर लोकांनी कमेंट्स केलेत। तर अगोदर मी या कमेंट्स वाचते आणि मग तुम्हाला भेटते। मावशी, त्याचं तोंड पुसून पाठवा, गावात पावडर जास्त लावली येड्यानी, त्याला कळलं तर थुका लावून पुसून, त्यामुळे तुम्हीच पुसून पाठवा। आई साहेब, काय हिरा जन्माला घातला हो तुम्ही, त्यात त्या विचारायची काय चूक, देवाने दिलंय तसं दिलंय। आई तुम्ही खूप उंच आहात आणि बेन कसं बारीक झालं, अबे तुझी मम्मी तुझ्यापेक्षा जवान दिसायली आणि तू नुसता म्हातारा। भाऊ पावडर नको लावू, हिवाळ्यात डॉट 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 खरा शेंगदाणा दिसतोयस। कसं असतं माहितीये का, प्रत्येक आईला आपलं लेकरू कसं का असं ना ते सोन्यासारखंच असतं, त्यामुळे त्या तर व्हिडिओचं तुम्ही अशा कमेंट्स नव्हत्या करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं। कारण देवाने त्याला जसं दिलंय तसं तो आहे आणि कमीत कमी तो काहीतरी करतोय असं मला पर्सनली वाटतं की बाबा कुठेतरी तो त्याची हाईट कमी आहे किंवा त्याचा चेहरा तसा आहे किंवा त्याची स्किन तशी आहे, त्यामुळे आपण त्याला ना असं डायरेक्टली कमेंट्स करणं, त्याची बॉडी शेमिंग करणं बरोबर नाही वाटत। म्हणजे मला पर्सनली बरोबर नाही वाटत। ज्यावेळेस तो त्याच्या आईसोबत व्हिडिओ टाकतो ना, त्यावेळेस तरी चांगल्या कमेंट्स असाव्यात असं मला पर्सनली वाटतं। सो एवढी काळजी नक्की घेतली तर बरं होईल। 70% लोक चांगली पण बोलणारे असतात आणि पॉझिटिव्हिटी घेतली पाहिजे आपण। निगेटिव्ह तर सगळे बोलतात, मला पण नावच ठेवतात, तर त्यामुळे निगेटिव्ह लोकांकडे लक्ष न देईल तेवढंच चांगलं आहे। आणि काही लोक हसण्यावर घेतात ते पण ठीक आहे, काही गोष्टी हसण्यावर पण घेतल्या पाहिजेत। मी सुद्धा माझ्या व्हिडिओ थ्रू लोकांना हसवण्यासाठीच करत असते, पण एक त्याच्या बॉडीवरती कमेंट्स नका करत जाऊ की बाबा नाही का वॅसलिन लावून इकडं जा तिकडं जा, किंवा जे त्याला देवाने दिले तसा तो आहे आणि तो काही ना काही करतोय। आता आपल्याला सगळं हातपाय किंवा म्हणा आपली हाईट आहे किंवा आपली उंची आहे, काही सगळं आपण सुदृढ असून सुद्धा जर आपण काय करत नसेल आणि त्याला बिग बॉस मध्ये जाऊन येतो तो, किंवा
त्याचं इंस्टाग्रामवरती 2.5 लाख किंवा काय असतील फॉलोअर्स ते आहेत, तर तो काही ना काही कुठेतरी त्याला 4 लोक ती किंमत देतात, म्हणजे त्याच्यात काहीतरी गट्स आहेत म्हणूनच. तर कुठेतरी वाईटासोबत चांगलं पण बघणं गरजेचं असतं. तर चला भेटूयात आपण अजून अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत